लाडकी बहीण योजना अत्यंत आनंदाची बातमी आली आहे। लाडक्या ताईंनो 6वा हप्ता हो तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आली आहे। सर्व ताईंनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। ज्या गोष्टी खऱ्या आहेत, सत्य आहेत, ज्या गोष्टी मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब यांनी बोललेल्या आहेत, त्याच गोष्टी मी तुम्हाला आता दाखवणार आहे। बघा, काल शपथविधी झालेला आहे आणि शपथविधीनंतर या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी पत्रकार परिषदेमध्ये काय म्हणलंय, मुख्यमंत्री साहेबांनी लाडक्या बहिणींना काय आश्वासन परत दिलेलं आहे, सगळ्या गोष्टी देणार आहेत, सांगणार आहे। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आदेश काय काढलेत मुख्यमंत्री साहेबांनी, उपमुख्यमंत्री साहेबांनी, सगळ्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। लाडक्या ताईंनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे, अत्यंत आनंदाची बातमी तुमच्यासाठी आलेली आहे। तर वेळ न घेता तुम्हाला डायरेक्ट अगोदर व्हिडिओ दाखवणार आहे आणि व्हिडिओ दाखवल्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी या ठिकाणी क्लिअर होणार आहेत। चला सुरुवात करूया। मुख्यमंत्री काय म्हणलेत या ठिकाणी तुम्ही स्वतः ऐकायचं आहे। चला, सूत्र आता कुठली आहे ते शोधली पाहिजे, त्यामुळे काही नाही। बघा, हे खरं म्हणजे मी काम करणारा कार्यकर्ता आहे, त्यामुळे मी कामाला महत्व देतो आणि या राज्यातल्या जनतेला त्यांच्या विकासाला महत्व देतो आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो। सगळ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी दिलेली आहेत। लाडक्या बहिणीचा प्रश्न अरे बाबा, लाडकी बहीण योजना जी आहे आताच आमची कॅबिनेट झाली आणि त्याच्यामध्ये देखील आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलंय की पुढचा लगेच डिसेंबरचा हप्ता हाच हप्ता तो तात्काळ खात्यात गेला पाहिजे। त्यामुळे आम्ही पूर्ण त्याचं तरतूद केलेली आहे। काही या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल, मुख्यमंत्री साहेबांनी डायरेक्ट सांगितलेलं आहे की बाबा लाडक्या बहिणींना या ठिकाणी डिसेंबरचा हप्ता म्हणजे 6वा हप्ता याचे आदेश आम्ही दिलेले आहेत। आम्ही मंत्र्यांना देखील सांगितलेलं आहे। म्हणजे कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये मोठी एक या ठिकाणी काय झालेली आहे, बैठक झालेली आहे। त्या बैठकीमध्ये मोठ्या स्वरूपाचा हा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे आणि आदेश देखील जारी झालेले आहेत। तर डिसेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे। लाडक्या ताईंनो, तुम्हाला आता पुढे अजून मुख्यमंत्री काय साहेब म्हणतात आता एक लक्षात घ्या, उपमुख्यमंत्री साहेब आपण म्हणूया, कारण मुख्यमंत्री साहेब आता देवेंद्र फडणवीस आहेत, त्याच्यामुळे आता उपमुख्यमंत्री साहेब काय म्हणतात आपण एकदा बघूया। त्याच्यामध्ये अडचण नाही, कारण तुम्हाला मी सांगतो की आम्ही जे घेतलेले निर्णय जे आहेत ते कागदावर राहिले नाही, सगळे निर्णय त्याची अंमलबजावणी झाली। म्हणून तर एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांनी विश्वास दाखवला। एवढ्या मोठ्या प्रमाणात विश्वास दाखवण्याचं कारण काय, तेच आहे। बाळासाहेब ठाकरेंची आम्हाला या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी डायरेक्ट सांगितलेलं आहे, ज्या गोष्टीमुळे आम्ही निवडून आलेलो आहोत, म्हणजेच काय तर माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या योजनेमुळे या ठिकाणी सगळ्या ताईंनी आम्हाला निवडून दिलेलं आहे। त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे आणि त्यांच्यामुळे आम्ही सरकार स्थापन करू शकलो आहे। त्याच्यामुळे त्यांना आम्ही या ठिकाणी अंधारात ठेवणार नाहीयेत, त्यांना आम्ही या ठिकाणी धोका देणार नाहीयेत आणि त्यांना जे आम्ही आश्वासन दिलं होते ते आश्वासन आम्ही या ठिकाणी पूर्ण करणार आहोत। अशा स्वरूपाचं वक्तव्य, अशा स्वरूपाची गोष्ट या ठिकाणी उपमुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेली आहे। तर लाडक्या ताईंनो, सगळ्यांना आता ही आनंदाची बातमी सांगितलेली आहे, ती म्हणजे सर्वांना 6वा हप्ता भेटणार आहे। आता या ठिकाणी एक मोठा प्रश्न या ठिकाणी उपलब्ध होत आहे, तो म्हणजे हा 6वा हप्ता किती असणार आहे। एक बरेच जणांना वाटत आहे की हा 1,500 आहे, बरेच जणांना वाटत आहे हा 2100 रुपये आहे। या दोन्ही पैकी तुम्हाला काय वाटतं, किती रुपये तुम्हाला हवेत? बघा, या ठिकाणी हा निर्णय अजून झालेला नाहीये की 2100 रुपये भेटणार आहे का 1,500 रुपये, म्हणजे 6वा हप्ता हा 2100 भेटणार आहे का 1,500 रुपये भेटणार आहे, अजून या ठिकाणी झालेलं नाही। म्हणजे कन्फर्म झालेलं नाही की कोणतं भेटणार आहे। 1,500 पण भेटू शकतात किंवा 2100 पण भेटू शकतात। मंत्रिमंडळाने सांगितलं की 6वा हप्ता भेटणार आहे, तर अजून त्यांनी रक्कम सांगितली नाहीये की किती रुपये भेटणार आहे। तर तुम्हाला
सगळ्या ताईंना एक एवढ्या साऱ्या ताई लाईव्ह आहेत, तुम्हा सर्वांना एक छोटा प्रश्न विचारत आहे। आनंदाची बातमी आहे, 6वा हप्ता तुमच्या अकाउंटला येणार आहे। कोणत्या कोणत्या ताईला किती रुपये हवेत एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण की 1,500 रुपये तर 100% येणारच आहेत। 1,500 रुपये तर त्यांनी ठरल्याप्रमाणे देणारच आहेत। पण जर 2100 रुपयाचा निर्णय झाला आणि तरतूद, फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, जर 2100 रुपये त्यांना जर पाठवायचे असते तर त्यानुसार त्यांना एक मोठी डिसिजन घ्यावे लागेल आणि ती तरतूद त्यांना या ठिकाणी मांडावं लागणार आहे आणि मांडून ती अप्रुव्हल घ्यावं लागतं, मंजुरी करून यावं लागतं। याच्यासाठी वेळ लागू शकतो। त्याच्यामुळे 2100 याच हप्त्यामध्ये 6व्या हप्त्यामध्ये भेटतात का नाही, एक मोठा प्रश्न आहे। पण जर त्यांनी या ठिकाणी लवकरात लवकर आदेश काढले, मंजुरी जर भेटली, तर 2100 रुपये देखील तुम्हाला अकाउंटला भेटणार आहेत। तर कोणत्या कोणत्या ताईला 2100 पाहिजे एकदा पटपट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय, सर्व लाडक्या ताईंना। आणि लक्षात घ्या, ज्या ताईंना अजून 1 रुपया पण भेटला नाही त्यांनी देखील काळजी करायचं कारण नाहीये, एकदम सगळे पैसे तुमच्या अकाउंटला टाकले जाणार आहेत। बरेच ताई म्हणत असेल की सर आम्हाला 0 रुपये भेटलेत, म्हणजे आम्हाला 1 रुपया पण भेटला नाही, आम्ही फॉर्म भरला, सगळं केलंय, आम्हाला अजून पैसे। तर सर्व लाडक्या ताईंनी एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची की तुम्हाला या ठिकाणी 1,500 रुपये भेटणार आहेत का 2100 रुपये भेटणार, याच्याबद्दल काळजी करू नका। तुम्हाला 6वा हप्ता भेटणार आहे, म्हणजे भेटणार आहे। अत्यंत आनंदाची बातमी आहे। तर लाडक्या ताईंनो, ज्या ताईंना अजून 1 पण हप्ता भेटला नाही त्यांनी पण काळजी करू नका। ज्या ताईंना या ठिकाणी 3,000 रुपये भेटले त्यांनी पण काळजी करू नका। ज्या ताईंना 4,500 रुपये भेटले त्यांनी पण काळजी करायची नाही, आणि ज्या ताईंना 7,500 भेटले त्यांनी पण काळजी करायची नाहीये, कारण की पुढचा हप्ता तुम्हाला सगळ्यांना भेटणार आहे। एक लक्षात घ्या, ज्या ताईंना अजून 1 पण हप्ता भेटला नसेल त्यांना सरसकट सगळे पैसे भेटणार आहेत। तर अशा कोणी ताई आहेत का ज्यांना अजून 1 रुपया पण भेटला नाही, किंवा मला एक गोष्ट सांगायची आहे, तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा आणि तुम्हाला कितवा हप्ता भेटलेला आहे, किती हप्ते आतापर्यंत भेटलेले आहेत, किती रुपये भेटलेले आहेत, पटपट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। कारण की लाडक्या ताईंनो, तुम्हाला सगळ्यांना आता पुढच्या या ठिकाणी काय भेटणार आहे, 6वा हप्ता भेटणार आहे। अत्यंत आनंदाची बातमी आहे लाडक्या ताईंनो। एवढ्या साऱ्या ताई लाईव्ह आहेत, सर्वांनी पटपट लाईक करायचंय। लाईक केलं की पैसे तुमच्या अकाउंटला येणार आहेत। बघा, अत्यंत आनंदाची बातमी आहे। मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलंय की डायरेक्ट तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहेत। आम्ही या ठिकाणी आदेश दिलेले आहेत, कॅबिनेट या ठिकाणी त्यांना पण आदेश दिलेले आहेत, या ठिकाणी निर्णय झालेला आहे आणि आम्ही तुम्हाला या डिसेंबर महिन्याचे पैसे देऊन टाकणार आहेत, अशा स्वरूपाचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। तर लाडक्या ताईंनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्यांना पैसे भेटणार आहेत। ज्या अफवा पसरत होते की बाबा लाडकी बहीण बंद पडणार आहे, आता मुख्यमंत्री झाले, उपमुख्यमंत्री झाले, सरकार आलं की पैसे भेटणार नाहीयेत, अशी काहीच गोष्ट होणार नाही। पुढच्या 12 महिन्याचे पैसे त्यांनी ऑलरेडी मंजूर करून ठेवलेले आहेत। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, तुम्हाला प्रत्येक महिन्याला पैसे भेटणार म्हणजे भेटणार, मोठं आश्वासन त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे। आणि त्याचबरोबर बैठकीमध्ये त्यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे, फक्त काही दिवसानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहेत। कारण की आता कालच मुख्यमंत्री पदाची शपथ झाली आहे, उपमुख्यमंत्री पदाची शपथ झाली आहे, मंत्रिमंडळ या ठिकाणी स्थापन झाले। एक 4 ते 5 दिवस त्यांना वेळ लागेल सेटल होण्यासाठी, आणि 4 ते 5 दिवसानंतर, कारण सरकार तेच असल्यामुळे काही काळजी करायची गरज नाही, जास्त वेळ लागणार नाही, तुम्हाला अकाउंटला तुमच्या पैसे येऊन जाणार आहेत, काळजी करायची गरज नाहीये। स्क्रुटिनी नियमानुसार देवेंद्र फडणवीस यांनी काही वक्तव्य केलं होतं, ते तुम्हाला मी संध्याकाळच्या लेक्चरमध्ये सांगणार आहे। स्क्रुटिनी नियम, स्क्रुटिनी म्हणजे काय, एकदम शासनाच्या तपासणी, पूर्ण म्हणजे एकदम कायदेशीरपणे एकदम तपासणी होते तुमच्या अर्जाची। ते तपासणीबद्दल एक देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केलंय, त्यांच्याबद्दल आपल्याला बोलायचंय। संध्याकाळी 7 वाजता त्याच्यावर मी तुम्हाला लेक्चर घेणार आहे। तर सर्व लाडक्या ताईंना एक शुभेच्छा देतो, सर्वांना 6वा हप्ता भेटणार आहे। आता इथेच थांबूया, काही प्रश्न असतील कमेंट बॉक्स मध्ये विचारायचे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।